तर भावांनो, आज मी तुम्हाला आमच्या मोठ्या बंधूशी भेटवणार, जे सोशल मीडियावरती खूपच फेमस आहे. भावांनो, हेच ते दिनेश भाऊ साळवे. काय सोशल मीडियामधून आहे ना, गोरगरिबांची मदत करत असतात. कोणाला प्रॉब्लेम असला ना, हक्काने फोन करायचा. भाऊ लगेच हजर राहता. भाऊंचं काम आहे ना थोडं वेगळंच आहे बाबा, हे खूप जगा वेगळंच आहे. डायरेक्ट कुठला मॅटर असो, भाऊ डायरेक्ट घुसतान मिटवून टाकता. तर भाऊ आहे ना म्हणे, चला आज चहा प्यायला जाऊ. म्हटलं चला भाऊ, काय विषय नाही. म्हणे लय दिवसानंतर भेटला म्हणे तू. म्हटलं चला ना भाऊ, काय विषय नाही. मग आलो अमृततुल्य या ठिकाणी. भावांनो, अमृततुल्यावरती आल्याच्या नंतर मस्त चहा वगैरे घेतला. तर भाऊंच्या आमच्या फुल गप्पा रंगल्या. भाऊ म्हणे, आजकाल तू बी लय सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवू राहिला. म्हटलं चालू आहे हळूहळू टाइमपास म्हणून काहीतरी. म्हणे तुझे ब्लॉग भारी असता म्हणे, मला पण आवडता. म्हटलं भाऊ, तुम्ही तर एवढं भारी काम करता, गोरगरिबाची मदत करता. गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर भाऊंना म्हटलं येऊ का. भाऊ म्हणे चल ठीक आहे, भेटू नंतर, काही विषय नाही. मी पण घरी निघलो. म्हटलं चला. आणि पण द्वारकेवरती आहे ना कायम गर्दी राहते. कधी द्वारकेची गर्दी मिटेल देव जाणे. भोले गर्दी राहते द्वारकेला संध्याकाळच्या टायमाला. तर अचानक गिरीश भाऊ माझींचे बॅनर दिसले. जागोजागी बॅनर आहे भाऊंचे. पालकमंत्री झाले ना. नंतर बघू शकता, हे सोपं आहे ना.